भाईगिरीची दहशत की पोलिसांचा धाक संपलाय। माळीवाड्यात भाईगिरीचा आहे दोष। आम्ही भाई आहोत म्हणत माळीवाड्यात भाईगिरीचा थरार। बिल मागणाऱ्या पावभाजी व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला। अहिल्यानगरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या माळीवाडा परिसरात भर रस्त्यात दहशत निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली। माळीवाडा परिसरात अल्पना पावभाजी नावाचे दुकान चालवणारे शेख अलीम आणि शेख अनीस यांच्या दुकानात 4 ते 5 अनोळखी इसम जेवणासाठी आले होते। जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बिलाची मागणी करण्यात आली। मात्र बिल देण्याऐवजी संबंधितांनी तुम्ही आम्हाला ओळखत नाही का, आम्ही भाई आहोत, तुला तुझं दुकान चालवायचं की नाही अशी धमकी देत उर्मटपणे वागण्यास सुरुवात केली। यावेळी वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले। आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं देखील म्हटलंय। तसेच तेथे उपस्थित असलेल्या आणखी काही जणांना बोलावून घेत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले। जातीवाचक शिवीगाळ करत भाईगिरीच्या जोरावर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यात अनीस शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। भर दिवसा किंवा गजबजलेल्या भागात अशा प्रकारे दहशत माजवून मारहाण होत असेल तर सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांनी सुरक्षिततेसाठी कुणाकडे पाहायचं असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। बिल मागितल्यावर हल्ला, दुकानाची तोडफोड आणि भाईगिरीच्या जोरावर दहशत, अखेर अहिल्यानगरात चाललंय तरी काय असा प्रश्न आता शहरवासियांकडून विचारला जातोय। कायद्याचा धाक कमी होत चालला असून गुन्हेगारांच्या वाढत्या बिनधास्तपणामुळे अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करून आरोपींना तातडीने अटक करावी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मी शेख अलीम, हा माझा भाऊ शेख अनीस। माळीवाडा बस स्टँडला आमचं अल्पना पावभाजी सेंटर नावाचं पावभाजीचं शॉप आहे। काही 4-5 अनोळखी लोक तिथे जेवणासाठी आले, जेवण वगैरे केलं, बिल द्यायला उठले। मी म्हटलं साहेब बिल द्या, म्हणे आम्हाला ओळखत नाही का, आम्ही भाई लोक आहे, बिल देणार नाही, तुझी दुकान लावायची का बोली, इथं बिल मागतो आम्हाला। आणि म्हटलं साहेब तुम्ही कुणी असो बिल द्या, माझा पोटापाण्याचा व्यवसाय छोटासा। नाही म्हणे बिल देणारच नाही। लगेच त्याने आणखीन 4-5 जण बोलवले, ते स्वतः 4-5 जण डायरेक्ट मारामारी सुरू केली। त्यांनी कवचा होता तो मारला, डोक्यात तवा फेकून मारलाय, सगळे अंडे पावभाजीचा माल सगळं रोडवरती टाकलं, पैसे पण नेले गल्ल्यातले आणि सांगितलं तुम्ही दुकानच कसं काय लावते ना, लांडे लोक इथं पाहतो याच्यानंतर म्हणे आम्ही नाही का, तुम्ही आतंकवादी दहशतवादी दुकानच कसं काय लावता, इथं तुम्हाला कोणी परमिशन दिली म्हणे दुकान लावायची। सगळे अनोळखी लोक आहेत तिथले, फक्त एक जण कार्यकर्ता खाली आहे ना कामाला आहे माळीवाडा बस स्टँडला।